दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि त्यानंतर रवींद्र अशी जोडी आपण बघताय. गोलंदाजी मार्कवर वसुरी ब या संघाकडनं गणेश भुईर याला आपण बघू शकतायत. स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज होईल. राऊंड द विकेटने सुरुवात केली आहे. हलक्याशा हाताने मात्र ग्लान्स केलं जात आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये थोडंसं फंबलचं कारण दुसऱ्या धावेसाठी बळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस ओपन करत असताना चांगल्या पद्धतीने ग्लान्स आपण बघितलं बॅकफुटला जाऊन आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावफलक 2 या धावसंख्येवर. आज खऱ्या अर्थाने संडेचा दिवस आहे आणि संडेच्या दिवसामध्ये आपण बघतोय खूप चांगल्या गर्दीने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे आता वळालेत आणि आतापर्यंत स्कोर कार्ड 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन बोर्ड, 2 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक या झेल खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु ॲक्युरसी नाहीये. झेल सुद्धा सोडला आणि जखमेवर नमक चोळण्याचं काम यावेळेस बघायला मिळत आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. चांगल्या पद्धतीने यावेळेस बघायचं झालं तर चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता, थोडासा लो राहिला चेंडू आणि तदनंतर आपण बघू शकतात की 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. मिडविकेटच्या रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. तदनंतर आपण बघू शकतात एक क्षेत्ररक्षक यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बघायला मिळतो. त्याकरिता 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय ऑन साईडला तैनात केले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस लिव्ह केले या चेंडूला. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेशी धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकांवर. 5 रन्स ऑन बोर्ड, 5 धावा. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा फटका, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या रिझन मध्ये चेस करतोय. 1 धाव कंप्लीट केलंय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला. यावेळेस आपण बघू शकताय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा या स्कोर कार्डवर. प्रथमतः फलंदाजी करताना वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा हा संघ आपण बघताय. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. नक्की जीटीसी लाईव्ह आपण बघताय. लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कव्हरेज मागील 3 दिवसापासून आपण बघतोय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू आपण बघितला 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू आपण बघितला वाईट, त्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर 1 धाव. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. सुंदर फटका आहे इंटू द गॅप. चेंडू वळवला गेलाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. 4 धावा, सुपर स्ट्रोक, चौकार. इंटू द गॅप जास्तीत जास्त खेळला आणि तिथून मात्र 4 धावा या अर्जित केल्या गेल्या आणि धावफलक 12 या अंकांवर. यावेळेस आपण बघायचं झालं तर व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकेरी धाव आणि व्हाईटच्या स्वरूपाने 1 धाव अर्जित केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत स्कोर कार्ड अपडेट होत असताना चांगली सुरुवात. जास्त काही मोठे फटके खेळले नाही आहेत परंतु मेरिटनुसार खेळल्यात ही महत्वाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत मेरिटनुसार खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी. धावफलक 13 या धावसंख्येवर. एवढेच ड्राइव केलं जात आहे. मिडऑफला क्षेत्ररक्षक तैनात. गफलत केली जाते. 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई 4 रन, चौकार. आणि या चौकारने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा.
गफलत बघायला मिळाली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच त्या ठिकाणी 4 धावा या स्कोर कार्डावर अर्जित केल्या गेल्या आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ अद्यावत झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना वाघोबा स्पोर्ट्स उसगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर 17 रन्स ऑन बोर्ड 17 धावा. सेकंड स्पेलमध्ये स्वप्नील जाधव याला आपण बघताय गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 6 क्षेत्ररक्षक आपण बघू शकता 30 सर्कलच्या बाहेर जात असताना डीप लॉंग लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन. त्यानंतर आपण बघतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटने खेळतोय कारण की पहिल्या षटकामध्ये जवळजवळ बघायचं झालं तर 2 चौकार खेचले गेले. त्यानंतर दुहेरी धावा या 3 पद्धतीने घेतल्या. त्यानंतर चांगल्या पद्धतीने ही डिलिव्हरी हाताळली जाते. सुरेख डिलिव्हरी डॉट बॉलचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि त्यानंतर रवींद्र अशी जोडी आपण बघतोय. रवींद्र हरपाले वाघोबा स्पोर्ट्स उसगाव या संघाकडनं आतापर्यंत रवींद्र याच्या बॅटमधनं 2 चौकार बघायला मिळालेत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे, चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी वळाले, डेंजर झोन कडे आहेत परंतु फेकी अचूक नाही आहे. जर फेकी अचूक झाली असती तर नक्कीच धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला असता परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन बोर्ड 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आफ्टरनून सेशन कडे आपण वळतोय. थोड्याच वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सामने आपण कव्हर केले आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, एकेरी धाव आणि एकेरी धावेची स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 21 रन्स ऑन बोर्ड 21 धावा. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय आणि 21 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकताय. नक्कीच आज आपण बघू शकता या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आज आपण बघू शकता 24 तारीख आहे डिसेंबरची आणि येणारं सत्र 2023 एंड होत आहे आणि नक्कीच कमिंग सून 2024 नव वर्षामध्ये आपण पदार्पण करतो. यावेळेस ब्लॉक कॉलला डिलिव्हरी आहे, नो डाऊट ऍब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात सापडले गेलेत. अर्थातच फलंदाज बाद होईल आणि पहिला धक्का वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंदर या संघाला लागतोय 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन बोर्ड. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय सजन हरपाळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बघायचं झालं तर नो डाऊट बॅट चेंज लागले असं दर्शवत असताना फलंदाज आणखी एक धक्का, बॅक टू बॅक 2 हादरे, गुड कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला दे धक्का. मध्ये 17 धावा आल्या होत्या आणि तदनंतर स्वप्नील जसा गोलंदाजी मार्कवर आला खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. लगातार 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा यावेळेस बघायचं झालं तर विकेट हॅट्रिक वर येऊन पोहोचतोय. हॅट्रिक घेण्याचा मान आहे.
नक्कीच बघायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्टेजवर पहिली विकेट हॅट्रिक ॲलेट कॅरी याच्या नावावर आपण बघितली. ऑन साईडला विकेट हॅट्रिक होईल नो डाऊट. या स्पर्धेतील 6वी विकेट हॅट्रिक नावे जाते आजच्या दिवसामध्ये स्वप्नील जाधव याच्या नावावर. गुड बॉलिंग, फलंदाज बाद. ज्या पद्धतीने आपण बघतोय ट्रॅफिक सिग्नलवर एका मागोमाग एक घड्या थांबतायत, त्याच पद्धतीने विकेटचं पतन होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघायचं झालं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक ॲब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात आणखी एक धक्का. 4 ट्रिक म्हणावी लागेल. लगातार 4 चेंडूवर 4 विकेट आणि थोडस दबाव, प्रेशर, दडपण, कोलॅप्स होत असताना मिडल ऑर्डर. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला. नक्कीच लेखाजोखा बघूयात. पहिला फलंदाज झाला अरुण बाद झाला, तदनंतर आपण बघितला सजन आला, सजन 0वर बाद झाला, तदनंतर उमेश आला, उमेश 0वर बाद झाला आणि तदनंतर आपण बघू शकतायत अजून सुद्धा स्ट्रगल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण की पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरल्यानंतर कमबॅक केलं गेलं स्वप्नील जाधव, कारण की या षटकामध्ये जवळजवळ आपण बघू शकतायत ऑन साईडला ड्राईव्ह केलं जात आहे इंटू द गॅप. चेंडू निघून गेलाय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. कुंदन भोईर हा गोलंदाज आपण बघू शकतायत. पहिल्या चेंडूवर विकेट बाद केली, त्यानंतर सांघिक आपण बघू शकतायत पोल्ट्री घेतली जात आहे. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 3 चेंडूकडे कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून रवींद्र याला आपण बघताय. एक धाव 20 स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावफलक 23 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. ॲक्युरेट जजमेंटने यावेळेस झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज, थोडस दबाव, प्रेशर, दडपण आणि अर्धी फली तंबूच्या आशेला जात असताना बॅक टू द पवेलियन गॉन. धावफलक 23 या अंकांवर. एवढे ऑन साईडला ड्राईव्ह केले जाते. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. मिड विकेटच्या रिझनमध्ये दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि बघायचं झालं तर यावेळेस एक एंडने थ्रो केला गेलाय. दुसऱ्या एंडने मात्र बाद तर झालाय खेळाडू नो डाऊट. अर्थातच एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोचलंय 24 या अंकांवर.
24 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. अर्थातच शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये येणे शेष. आतापर्यंत 24 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत. बघायचंय शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, शेवट गोड केला जाईल का? कारण की सुरुवात चांगली झाल्यानंतर थोडीशी कुठेतरी खराब कामगिरी फलंदाजच्या माध्यमातून एका मागोमाग एक खेळाडू मात्र बाद झाले. तिथून प्रेशर, दबाव, दडपण पूर्णपणे आपल्याला बघायला मिळालं. आणि आतापर्यंत आपण बघू शकताय स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवर आजच्या दिवसांमध्ये धावेंवर अंकुश लावलाय असं म्हणावं लागेल. कारण की पहिल्या सामन्यामध्ये 23 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 28 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 21 धावा, चौथ्या सामन्यामध्ये 26 धावा. अर्थातच आज एकही संघ मात्र 30 धावा क्रॉस केलेला नाहीयेत. आणि ही कुठेतरी आपण बघतोय आज फलंदाजच्या माध्यमातून नाही तर गोलंदाजच्या माध्यमातून आज खेळपट्टी साथ देते. आणखी एक फलंदाज बाद. जवळजवळ बघायचं झालं तर 7 खेळाडू हे बाद झाले आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 26 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 27 धावेंचं. यानंतर होणारा सामना चला ही गावदेवी शिरवली आणि जिवलक ग्रुप गोडगाव. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे.
5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन बोर्ड, 4 धावा. नक्कीच पहिला बॅटर बाद झाला संदेश भोईर. त्यानंतर आपण बघतोय आतिश आणि त्यानंतर विकास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या त्याचा बॅटर विकास आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर सजन हरपाळे याला आपण बघताय. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळी जजमेंटने झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस बघायचं झालं तर 2 धावेसाठी वळाले झेल सुटल्यानंतर. आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन बोर्ड. षटकाची होते समाप्ती. 27 धावेंचा पाठलाग करत असताना आपण बघू शकता पहिल्या षटकामध्ये लागल्या 6 धावा. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज. ही जिंकण्याकरिता लक्ष हे समोर असणार आहे. चला डोंट वेस्ट द टाइम. आपण मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही विनंती असेल, कारण की आज आपण कुठल्याही संघाला मात्र जास्त वेळ देणार नाही आहोत मैदानाच्या आतमध्ये. याकडे थोडंसं लक्ष असू द्या. या आपण ऐकूयात एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया 12 चेंडू आणि 21 धावेंकडे. येस, मान सन्मानाकडे आपण वळतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यशवंतजी ठाकरे यांना विनंती करतोय की यांचा या ठिकाणी मान आणि सन्मान करण्यासाठी मी संजयजी चिमडा यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करणार आहोत. आपण पुढील दिशेमध्ये यायचं आहे. सेकंड स्पेलमध्ये सूरज याला आणलं जात आहे. सूरज कडव वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा या संघाकडनं नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. संजयजी चिमडा यांना आपण बघताय. त्यानंतर यशवंतजी ठाकरे यांना मात्र सन्मानित केले जाते. आज रविवारचा दिवस, पाहुणे वर्ग खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस उपस्थित राहतील. त्यांचा भगत सुद्धा आपण करणार आहोत. त्यानंतर सामने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन आपण करणार आहोत. यावेळेस बघायचं झालं तर ड्राईव्ह केलं जाते, चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय, दंदन करत 4 धावा. चौकार, गफलतीचा परिणाम 4. आणि या 4 धावेची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा. कबो पॉइंटच्या रिझनमध्ये चुकी केली आणि नक्कीच या चुकीला माफी नाही आहे, कारण की जर 27 धावा डिपेंड करायचे असतील तर इथून मात्र प्रत्येक धाव रोखणं हे क्षेत्ररक्षणाचं कर्तव्य आहे. परंतु या कर्तव्यावर थोडंसं पाणी फेरत असताना असंच म्हणावं लागेल. आणि या 4 धावेशी थोडंसं मोमेंटम शिफ्ट केलं जातंय. 10 या धाव संख्येवर 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा. आईगाव देवी वसुरी ब हा संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलरलेनची डिलिव्हरी पॅड लाईनला आदळली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा. 27 धावेंचं लक्ष हे समोर आहे. ॲक्युरेट पहिलं षटक 6 धावा आणि तिथून मात्र मॅच बनवले असंच म्हणावं लागेल, कारण की 12 चेंडू 21 धावेंचं गरज असताना पहिल्या चेंडूवर थोडीशी गफलत झाली, तिथे चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि आतापर्यंत स्कोर कार्ड 11 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलंय. अद्यापही जिंकण्याकरिता आपण बघू शकतायत येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये 16 धावेंची गरज आहे. 10 balls remaining and 16 runs required to win. चला थोडीशी घाई करा खेळाडू मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना फाईन लेग क्षेत्रातनं डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी फाईन शॉट. 4 धावा आणि चौकारण्याची धावफलक 15 या धावसंख्येवर.
महेशजी मेंगाळ यांच्याकडनं मात्र हे 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जात आहे. आणखी एक चौकार येईल तर 100 रुपयांचं कॅश प्राइज. धावफलक 19 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. 27 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण बघू शकतात चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 8 धाव्यांची गरज आहे. प्रति चेंडू आपण बघतोय 1ची सरासरी येऊन थांबले आहे. यानंतर होणारा सामना आई गावदेवी शिरवली आणि जिवलक ग्रुप घोटगाव. जिवलक ग्रुप घोटगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आई गावदेवी शिरवली या संघाला मात्र आव्हान दिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. डायरेक्ट हिट, गोटी लेम जिसे कहा जाता है, त्या पद्धतीने यावेळेस धावचीतच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. धावचीतच्या रूपाने अजून एक धक्का. आई गावदेवी बसुरी ब या संघाला अजून सुद्धा जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये 8 धाव्यांचं लक्ष. डायरेक्ट हिट आणि त्यानंतर फलंदाज बाद. अजूनही 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 27 धाव्यांचं लक्ष जरी समोर असलं तरी सुद्धा मेहनत करायला लावली आहे उसगाव बंधारा या संघाने असं म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्याशा हाताने ग्लान्स केला या चेंडूला. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. अर्थातच शेवटच्या षटकामध्ये हा सामना जातोय. इथून मात्र जिंकण्याकरिता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 7 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. बघायचं कुठला गोलंदाज आणला जाईल आणि कुठल्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. जास्त टीम मीटिंग करता कामा नये. पाण्याची व्यवस्था ही मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. लक्षात होत्या जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 चेंडू आणि 7 धाव्यांचं. काही या धावा डिपेंड केल्या जातील की चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज करतील. काय घडेल काय बिघडेल घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया ऑनगोईंग मॅच मध्ये. करिता लक्ष आहे 7 धावेंचं. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप वरनं जोपर्यंत फील्ड करतील तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. अर्थातच इक्वेशन आहे येणारे चेंडू तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 5 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. बघायचं या 5 धावा डिपेंड केल्या जातील का, कारण की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड झाल्यात. या स्पर्धेमध्ये मात्र आपण बघू शकतायत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 16 धावा डिपेंड झाल्यात. या स्पर्धेमध्ये 16 चेंडूंमध्ये 17 धावा डिपेंड झाल्यात. बघायचं कशा पद्धतीने यावेळेस फलंदाजी केली जाईल.
एवढे ऑन साइडला फटका हवेमध्ये, टायमिंग प्रॉपरली, कनेक्शन व्यवस्थित, समद काही ओके मध्ये. विजयी षटकार येत असताना 6 धावा, गेम फिनिश.